नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनेल. मित्रांनो, माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओचा जो आपला विषय असणार आहे तो AWPL संस्थेचा जो हेल्थ प्लॅन आहे तो प्लॅन प्रेझेंटेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. पण त्या अगोदर माझा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, तर जेणेकरून ज्या माझ्या व्हिडिओचे नवे नवे अपडेट्स असतील ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. चला तर मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या विषयाकडे वळूयात मित्रांनो. तर आज आपण AWPL संस्थेचा जो हेल्थ प्लॅन आहे तो आपण लाईव्ह स्क्रीन करून आपण पाहणार आहोत. तर आपण जास्त वेळ नको घेऊयात नाही मित्रांनो, चला आपण सुरुवात करूयात. तर SLPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड ही जी संस्था आहे ती आयुर्वेदिक संस्था आहे मित्रांनो. AWPL म्हणजेच SLPS वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. SLPS या शब्दाचा शब्दशः अर्थ काढायला गेलं तर हा इंग्रजी पण शब्द नाही आहे आणि हिंदी पण नाही आहे, हा ग्रीक रोमन वर्ड आहे मित्रांनो. आणि याचा अर्थ असा होतो की गॉड ऑफ मेडिसिन. फॉर एक्झाम्पल साठी आपण धन्वंतरी म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि ही टोटली एक आयुर्वेदिक संस्था आहे. त्या संस्थेची स्थापना जी आहे ती 9 नोव्हेंबर 2014 मध्ये झालेली आहे. आज जवळजवळ पूर्ण 10 वर्ष आपल्या या संस्थेला झालेले आहेत मित्रांनो. आपल्या या संस्थेचे जे ओनर आहेत ते डॉक्टर संजू कुमार, एक आर्मी रिटायर्ड पर्सन आहेत. त्यांनी ही संस्था रन करण्यामागचं जे त्यांचं विजन आहे ते आज आपली जी लाईफस्टाईल बदललेली आहे आणि या लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे जे आज डिसीज या किंवा आजारांना आपण जे सामोरे जात आहोत हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आयुर्वेदातून आपलं आरोग्य कसं चांगलं बनवता येईल आणि त्याच्या माध्यमातूनच कशा प्रकारे आपण चांगल्या पद्धतीने पैसा इथे मिळवू शकतो ही व्हिजन घेऊन आपले जे संजीव कुमार सर आहेत ते मार्केटमध्ये उतरलेले आहेत मित्रांनो. आणि त्यांचं हेच व्हिजन आहे की आयुर्वेदाचा घराघरामध्ये अवलंब करायला लावून त्याच्यातूनच लोकांचं आरोग्यमान उंचवायचं आणि सोबतच चांगल्या प्रकारे त्यांना पैसा सुद्धा मिळवून देण्यास मदत करायची. हे या संस्थेचं व्हिजन आहे. गुड हेल्थ गुड लाईफ म्हणजे प्रत्येक घरातल्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे, त्यांना लॉंग लाईफ जगण्यासाठी मदत करायची आहे. सोबतच ते आपल्या फॅमिली सोबतच आनंदी जीवन जगू शकतील हे संस्थेचं आपल्या व्हिजन आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपली जी बॉडी आहे ती कशापासून बनलेली आहे मित्रांनो, तर ती 7 घटकापासून बनलेली आहे. मग त्याच्यामध्ये वॉटर असू द्यात, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर अशा 7 घटकापासून आपली जी बॉडी आहे ती बनलेली आहे. पण आज आपली बॉडी आहे ती खरंच खराब झालेली आहे का, तर निश्चितच खराब झालेली आहे. कारण की आज आपण टोटली जे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही आपण खातो आहे ते टोटली पेस्टिसाइड युक्त खाणं आहे. आणि ह्याच्यामुळेच आज ते लाईफस्टाईल डिसीज उद्भवलेले आहेत. मग त्याच्यामध्ये डायबिटीज असू द्यात, ब्लड प्रेशर असू द्यात, डायजेस्टिव्ह सिस्टमचे प्रॉब्लेम असू द्यात, नर्वस सिस्टमचे प्रॉब्लेम असू द्यात किंवा हार्ट डिसीजचं आज वाढतं प्रमाण आपण पाहतो आहोत किंवा जॉईंट बोन किंवा जॉईंट प्रॉब्लेम आहे ते आपण पाहू शकतोय. आय प्रॉब्लेम्स आहेत, बॉडी मधले प्रॉब्लेम्स असू द्यात, हेअर लॉस असू द्यात, अशा बऱ्याच क्रोनिक डिसीजना आज आपल्याला प्रत्येकाला सामोरं जावं लागत आहे. आपली जी ह्युमन अॅनाटॉमी कशा प्रकारची आहे मित्रांनो, तर अणु, सेल्स, टिश्यू, ऑर्गन्स आणि त्याचे सगळे मिळून आपली जी बॉडी आहे ती पूर्ण बनलेली आहे मित्रांनो. तर ते अगोदरच्या आणि आपल्या आताच्या लोकांमध्ये जर कम्पेअर करायला गेलं तर अगोदरची जी लोक होती त्यांना सकस पोषक द्रव्य जी भेटायला पाहिजे होती ती भेटत होती. त्यामुळे त्यांचं जे आयुष्य होतं ते 100 ओलांडून जात होतं. पण आज आपले जर वयोमर्यादा काढायला गेलं तर 60 पेक्षा जास्त आपण आपली वयोमर्यादा नाही आहे. त्याच्या अगोदरच आपल्याला अगदी आज 20 आणि 25 वयामध्ये हार्ट डिसीज वगैरे, हार्ट अटॅकचं प्रमाण सुद्धा आज वाढलेलं आहे. आणि आजचं जे हे लाईफस्टाईल चेंज झाले हे कशामुळे आहे, कारण की आज आपण जे खातो आहोत मग ते फास्ट किंवा चायनीज पदार्थ असू द्यात किंवा जे आपण आज मेडिसिन खातो आहोत, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जे आहे आपलं जे लाईफ आहे ते आज कमी होत चाललेलं आहे.
तर मित्रांनो, आपण जर एक क्वेश्चन आपल्या स्वतःलाच विचारलं की आपण खरंच हेल्दी आहोत का? तर आपलं उत्तर जे असेल ते निश्चितच नाही असं असेल. कारण की आजची जी आपली टोटली जी पूर्णपणे बदललेली जी जीवनशैली आहे, त्याच्यामुळंच आज आपल्याला जे उद्भवलेले आजार आहेत त्यांना सामोरं जावं लागत आहे. मग त्याच्यामध्ये आपल्या इंडियाला डायबिटीजची राजधानी म्हटलं जातं. सोबतच कॅन्सरसाठी सुद्धा आपल्या इंडियाला राजधानी म्हणली जाते कॅन्सरची. त्याच्यानंतरला जे हार्ट डिसीजचे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टमचे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यानंतर ब्रेन डिसऑर्डर, अशा बऱ्याच क्रोनिक डिसीजना आज आपल्याला सामोरे जावं लागत आहेत. तर हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. असे जे क्रोनिक आजार आहेत ज्यावर ॲलोपॅथीमध्ये कोणताही परमनंटली असा इलाज नाही आहे. तर तिथे आपला आयुर्वेदा जो आहे तो काम करतो आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, साथीचे आजार कशाला म्हणायचं होतं? तर जे अगोदर होऊन जे मलेरिया, चिकन पॉक्स किंवा स्मॉल पॉक्स, प्लेग, हे जे होते ते साथीचे आजार होते. आणि हे कशामुळे व्हायचे? तर मच्छरच्या चावण्यामुळे किंवा उंदरांच्या ह्याच्यामुळे किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्म जीवजंतू होते, या सगळ्यांच्या माध्यमातून हे साथीचे आजार होते ते पाहायला भेटत होते. पण आज जे उद्भवलेले आजार आहेत हे लाईफस्टाईल डिसीज आहेत मित्रांनो. म्हणजेच आपली जी लाईफस्टाईल आहे ही पूर्णपणे बदललेली आहे आणि लाईफस्टाईल डिसीजनाच आज आपल्याला मग सामोरे जावं लागत आहे. तर त्याच्यामध्ये मग ऑस्टिओपोरोसिस, हाडांची दुखणे असते, अस्थमा असते, डायबिटीज असू द्यात, स्ट्रोक प्रॉब्लेम असू द्यात, कॅन्सर सारखे आजार आहेत, हायपर टेन्शन आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर आहे, अर्थायटिस आहे, त्याच्यानंतर ओबेसिटी म्हणजेच वजन वाढण्याचे प्रमाण सुद्धा आज बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. आणि हे कुठेतरी आज काय थांबणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठीच आपली जी AWPL संस्था आहे ही चांगल्या पद्धतीनं काम करते आहे. मित्रांनो, आज आपल्याला आपल्या शरीरासाठी जे गरजेचं आहे, शरीराची जी गरज आहे ते आज आपण शरीराला देतो आहोत का? जसं की आपल्याला व्हिटॅमिन्स गरजेचं आहे, मिनरल्स गरजेचं आहे, फायबर्स असू द्यात किंवा वॉटर असू द्यात, हर्ब्स असू द्यात, हे सगळं गरजेचं आहे. पण आज आपण आपल्या शरीराला काय देतो आहोत? तर आपण देतो आहोत काय तर रिफाइंडेड जे प्रोडक्ट्स आहेत, हे त्याच्यानंतर नॉनव्हेज काही पदार्थ आहेत, ॲनिमल मध्ये काही प्रोडक्ट आहेत, हे सगळं जे आहे, शुगर असू देत, कोलेस्ट्रॉल असू देत, हे आपण आज शरीराला आपल्या काय करतो आहोत, देतो आहोत. आणि त्याच्यामुळेच मग आपलं जे मानवी शरीर आहे, मानवी बॉडी जी आहे ती पूर्णपणे आज खराब झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. सोबतच आपण जे फ्रुट्स वगैरे खातो आहे ते सुद्धा आज कृत्रिमरित्या पिकवले जात आहेत. तर त्याच्यामुळे सुद्धा आज हे आपल्याला आजार वाढताना दिसत आहेत. त्याच्यानंतर कुकिंगचे मेथड सध्या आहेत ते प्रेझेंट मध्ये बदललेले आहेत. अगोदरचे जे लोक होते ते चुलीवर जेवण बनवत होते, पण आज गॅस सिलेंडर जे केमिकल युक्त सगळं आल्यामुळे आज ह्याच्यामुळे सुद्धा आजारांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. सोबतच स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट, जे हे स्टोरेज करून ठेवलेलं अन्न असतं ते जाती आज आपण यूज करतो आहोत. आणि ह्याच्या माध्यमातून सुद्धा आज आपल्याला या सगळ्यांना सामोरं जावं लागत आहे. सोबतच मित्रांनो, जर सगळ्यात मोठा जर ड्रॉबॅक काय असेल तर आज आपण जे काही अन्न आपल्या शेतामध्ये पिकवतो आहे तर ते टोटली पेस्टिसाइड आहे. असं कुठलंच पीक नाहीये, कोणतंच पीक नाही आहे की ज्याच्यावर रासायनिक खतांचा मारा केला जात नाही. त्याच्यासोबतच मग एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल किंवा रेडिएशन असेल, तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून सुद्धा आपलं जे पर्यावरण आहे ते पूर्णपणे गळूळ झालेलं आहे. आणि जिथे ॲलोपॅथी ठप्प होतंय तिथं आयुर्वेदा बेस्ट मेडिसिन आहे आपल्या मानवी हेल्थसाठी. तर ह्याच्यासाठीच आपल्या संस्थेनं खूप सुंदर असं विजन घेऊन मार्केटला काम चालू केलेलं आहे. आणि प्रत्येक घराघरामधील जो आजार आहे तो नष्ट करून लोकांना आरोग्य चांगले देऊन त्याच्यातूनच त्यांना पैसा कशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे जनरेट करू शकतोय, हा आपल्या ह्या हेल्थ प्लॅनचा मोटो आहे मित्रांनो. त्याच्यानंतरला आपले जे ओनर आहेत संजय कुमार सर, त्यांचं हे मिशनच आहे की हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस, म्हणजे चांगलं आरोग्य, चांगली हेल्थ, तसेच आनंदी जीवन जगणे, हाच आपल्या या संस्थेचा मेन मोटो आहे. मेन विजन घेऊन ते मार्केटला
काम करत आहेत मित्रांनो. तर आज जर बघायला गेलं मित्रांनो, तर हे आपले जे एमडी सीईओ जे आहेत, ओनर आहेत, ते संजीव कुमार सर आहेत. ते एक आर्मी रिटायर्ड पर्सन आहेत. सोबतच त्यांनी आफ्टर रिटायरमेंट 9 नोव्हेंबर 2014 मध्ये आपली जी संस्था आहे ती आपल्या इंडियामध्ये द्वारकादास सेक्टर सीतापूर या एरियामध्ये संस्था जी आहे आपली ही रन केलेली आहे. दिल्लीमध्ये आपल्या संस्थेचं हेड ऑफिस आहे मित्रांनो. सोबतच बरेच सर्टिफिकेटनी आपल्या संस्थेला पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, जसे की चेन ऑफ द चॅम्पियन आहे, त्याच्यानंतर मिलियन बिलियन अवॉर्ड आहे, त्याच्यानंतरला शौर्य अवॉर्ड आहे. असे बरेच अवॉर्ड जे आहेत ते प्राप्त आहेत आपल्या संस्थेला. तसंच जे सर्टिफिकेशन असेल, जे लिगली जे सर्टिफिकेट कम्प्लीट असायला पाहिजे, ते पूर्ण टोटली आपल्या संस्थेची पूर्ण आहेत. आपले जे हेल्थ रिगार्डिंग प्रोडक्ट आहे ते आयुष मंत्रालय स्टँडर्ड आहे, सीपीचं सर्टिफिकेट आहे, हलाल सर्टिफाईड आहे. असं बरेच जे सर्टिफिकेट आहे ते कम्प्लीट आहे. आणि आपली संस्था जी आहे ती 8 सेक्टरमध्ये काम करते आहे. केअर आहे, ओरल केअर आहे, फूड सप्लिमेंट प्रोडक्ट आहेत, त्याच्यानंतर ॲनिमल मध्ये सुद्धा आपली संस्था काम करते. सोबतच ब्युटी केअर आहे, फूड प्रोडक्ट आहेत. असे एकूण 8 सेक्टरमध्ये आपली जी संस्था आहे ती काम करते. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आज AWPL संस्थेचा जो हेल्थ प्लॅन आहे तो आज आपण प्लॅन प्रेझेंटेशन आपण थोडक्यात पाहिलेला आहे मित्रांनो. अजून बरेच प्रोडक्ट ह्याच्यामध्ये बॅलन्स आहेत, पण सगळेच एकाच व्हिडिओमध्ये जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही सुद्धा कंटाळणार आहात. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन व्हिडिओ सहित, नव्या प्रोडक्ट सहित, नव्या माहिती सहित भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय.